आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, कधी हसणार आहे, कधी रडणार आहे। मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे। तुझे सारे उन्हाळे, हिवाळे पावसाळे, तुझे सारे उन्हाळे, हिवाळे पावसाळे, मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे। मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे। वाह, असा कडक चहा असल्या मूड फ्रेश का नाही होणार माणसाचा? अहो मग यायचं वरचे वर, चहा बी होईल, कामाच्या गोष्टी बी होतील नाही का? ते तर कामाचं होईलच हो, पण आम्ही विशेष कारण काढून आलो इकडे। पुढच्या आठवड्यात आमच्या गावात दरवर्षीप्रमाणे देवाचा मोठा उत्सव साजरा करायचा आहे बा, आणि आम्ही महाआरतीसाठी तुमचं नाव सुचवलंय। चालेल ना? अहो आता तुम्ही सुचवलंय म्हणल्यावर नाही कसं म्हणायचं? यावर्षी या उत्सवात एक खास गोष्ट आहे, हा, ती म्हणजे परडीचा उत्सव। गावात दर 5 वर्षांनी हा उत्सव साजरा केला जातो बरं का। परडीचा उत्सव म्हणजे काय? ती गावची प्रथा आहे। या उत्सवामध्ये आमच्या नदीच्या पाण्यावर परडी तरंगते। अहो तुम्ही येऊन तर बघा, लय मजा असते। येऊ येऊ, आम्ही नक्की येऊ, ऐकलं का? पाहुण्यांच्या नाश्त्याचं बघा की। शत्रुघ्नराव, तुम्ही वडील होणार ही बातमी आमच्या कानावर आली बरं का। आणि तुम्ही आजोबा, हा, तुमच्या दोघांचं बी अभिनंदन। धन्यवाद। धन्यवाद। आणि डॅडी, हा, आमच्या कानावर सकाळी अजून एक बातमी आली। यांच्या भावाचं म्हणजे त्या सूर्याचं लय मोठं ऑपरेशन झाले। हा, त्या आमचे जावई बापू लय धडपडे बा। किरकोळ अपघात झाला, त्यात जखमी झाले, म्हणून तर त्यांच्या धाकट्या बहिणीला इथं आणून ठेवला। म्हटलं निवांत राहिले तर नाश्त्याचं बघताय ना। पण लय खर्च आला ऑपरेशनला। काय सांगता? मग तुमच्या जावई बापून हा खर्च भागवला कसा? आता आम्ही असताना त्यांना काय काळजीचं कारण आहे का? जाग्यावर 20 लाख रुपये दिले डॉक्टरला। पुण्याहून डॉक्टर पाटणकर आले होते ऑपरेशनसाठी।